राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समर्पण पर्व हा विशेषांक आम्ही आपल्यासाठी आणला. हिंदी आणि मराठीमध्ये केलेल्या या विशेषांकाचं भरभरून स्वागत झालं. लोकांनी प्रचंड कौतुक केलं. हा विशेषांक अधिक लोकांपर्यंत पोचावा, विशेष करून युवा वर्गापर्यंत पोचावा म्हणून या विशेषांकाची ऑडिओ व्हिज्युअल आवृत्ती आम्ही आपल्यासमोर आणतोय. अपेक्षा आहे की या आवृत्तीचं सुद्धा आपण भरभरून स्वागत कराल. दुर्लभ देवदृष्टी. लेखक अतुल भातखळकर. पूजनीय बाळासाहेब देवरस डॉक्टरांच्या आज्ञेवरून कलकत्त्याला प्रचारक म्हणून बाहेर पडले. तदनंतर सहसरकार्यवाह व सरकार्यवाह म्हणून जबाबदारी पार पाडत असतानाच पूजनीय गुरुजींच्या स्वर्गवासानंतर ते सरसंघचालक म्हणून कार्यरत झाले. सुमारे 21 वर्ष त्यांनी सरसंघचालक म्हणून कार्यभार सांभाळला. या काळात संघावर अनेक संकटे आली. त्यावर त्यांनी यशस्वीपणे मात केलीच आणि देशभरात हिंदुत्वाचा विचार परखडपणे मांडण्याचे काम केले. नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करत असताना तत्कालीन सरसंघचालक परमपूज्य मधुकर दत्तात्रय उपाख्य बाळासाहेब देवरसांचं दर्शन मला घडलं. महिन्याभराच्या अभ्यास वर्गात त्यांचे बौद्धिक वर्ग, प्रश्नोत्तर तर झालीच, पण त्याचबरोबर संघ शिक्षा वर्गात त्यांचा मुक्काम असताना संध्याकाळचा गणवेशातला कार्यक्रम संपल्यानंतर रेशीम बागेमध्ये खुर्ची टाकून ते बसलेले असायचे. अनेक स्वयंसेवक अत्यंत सहजतेने आणि मोकळेपणाने आपल्या संघटनेच्या सर्वोच्च नेत्याशी गप्पा मारत असत. त्यावेळेला ज्येष्ठ स्वयंसेवकांबरोबर चाललेली चर्चा जवळून पाहण्याची, ऐकण्याची संधी मला मिळाली. संघटनेच्या सर्वोच्च नेत्याकडे असलेली वैचारिक स्पष्टता आणि व्यवहारातील सहजता यांचं गारूड माझ्या मनावर बसलं. ते आस्थागायत कायम आहे. संघ शिक्षा वर्गामध्ये त्यांचा बौद्धिक वर्ग वेगळ्याच धाटणीचा असायचा. एखाद्या जाहीर भाषणासारखा नाही, परंतु संघ शिक्षा वर्गातील अन्य बौद्धिक वर्गांसारखाही वाटत नसे. एखाद्या कुटुंब प्रमुखाने आपल्या परिवारातल्या सदस्यांच्या बरोबर मारलेल्या गप्पा असत्या. त्या गप्पांमधून देशाच्या भवितव्याविषयी, देशाच्या आगामी वाटचालीविषयी आणि आपल्या विचाराविषयी ते हितगुज करत आहेत असं त्याचं स्वरूप असायचं. त्यांचा बौद्धिक वर्ग माझ्या मनावर कोरला गेला. प्रश्नोत्तराच्या तासाला प्रश्नाचे उत्तर देताना पूजनीय सरसंघचालक क्षणार्धात उत्तराला सुरुवात करत असत. कुठलाही आडपडदा न ठेवता स्पष्टपणे उत्तर दिले जायचे. बटण दाबल्यानंतर जसा क्षणात विजेचा दिवा लागतो तशाच पद्धतीने प्रश्न संपता क्षणीच त्यांच्या उत्तराला सुरुवात होई. वैचारिक स्पष्टता, कुठलाही आडपडदा, कुठलीही लपवाछपवी न करता जी भूमिका आहे ती स्पष्टपणे सांगणं हे पूजनीय बाळासाहेब देवरस यांच्या व्यक्तिमत्वाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं. मला आजही लख्ख आठवतंय की प्रश्नोत्तराच्या तासामध्ये एका स्वयंसेवकाने विश्व हिंदू परिषदेच्या एका पत्रकाचा उल्लेख केला होता आणि विश्व हिंदू परिषदेने पत्रकात असं म्हटलं होतं की प्रत्येक हिंदूंनी रोज देवळात गेले पाहिजे. स्वयंसेवकाने प्रश्न असा विचारला होता की आपण असं म्हणतो की उपासना पद्धती कुठलीही असली तरी तो हिंदूच आहे, मग आपण त्याला देवळात गेलंच पाहिजे असं कसं म्हणू शकतो? ज्याला जिथे जायचं असेल तिथे जाण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. याला उत्तर देताना परमपूज्य सरसंघचालकांनी हे अत्यंत मोकळेपणाने मान्य केले की तुझ्या विचारांमध्ये तथ्य आहे, परंतु सद्यस्थितीत ते व्यवहार्य नाही. त्यामुळेच अशा पद्धतीची भूमिका आपण घेतो. आपल्या भूमिकेप्रमाणे स्थिती निर्माण करण्याकरता आपण त्या दिशेने प्रयत्न करीत आहोत हे त्यांनी सांगितले. बाळासाहेब देवरस लहानपणापासूनच म्हणजेच वयाच्या 11व्या वर्षापासूनच पूजनीय डॉक्टरांच्या संपर्कात आले आणि संघकार्य करू लागले. 1935 मध्ये संस्कृत व दर्शनशास्त्र घेऊन त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. तर 1937 मध्ये प्रथम श्रेणीत वकिलीची परीक्षा पास झाले. शाखा कार्यवाह, नागपूर कार्यवाह म्हणून काम करत असतानाच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांच्या आज्ञेवरून कलकत्त्याला प्रचारक म्हणून बाहेर पडले. तदनंतर सहसरकार्यवाह व सरकार्यवाह म्हणून जबाबदारी पार पाडत असतानाच
पूजनीय गुरुजींच्या स्वर्गवासानंतर ते सरसंघचालक म्हणून कार्यरत झाले. सुमारे 21 वर्षे त्यांनी सरसंघचालक म्हणून कार्यभार सांभाळला. हे करत असताना संघावर संकटे तर आलीच. त्यावर मात करतानाच हिंदुत्वाचा विचार त्यांनी देशभरात परखडपणे मांडण्याचे काम केले. इंदिरा गांधींनी आणलेली आणीबाणी व त्यावेळेला संघावर आणलेली बंदी ही केवळ देवरसांच्या नेतृत्वाचीच परीक्षा नव्हती, तर सामान्य संघ स्वयंसेवकाचीही परीक्षा होती. सरसंघचालकांसोबत हजारो कार्यकर्ते 19 महिने विना चौकशी विनाकारण इंदिरा गांधी यांच्या कृपेमुळे तुरुंगात होते. परंतु बाळासाहेबांचं नेतृत्व व संघ 52 कशी सोन्याप्रमाणे यातून उजळून बाहेर आला. 1977 सालच्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरची बंदी उठवली गेली व त्या निवडणूक निकालानंतरच बाळासाहेब देवरसांपासून सर्वांना तुरुंगातून सोडले गेले. इंदिरा गांधींनी आणि काँग्रेसने एवढा मोठा अन्याय केल्यानंतरही पहिल्याच कार्यक्रमात स्वर्गीय बाळासाहेब देवरसांनी इंदिरा गांधीजींच्या बाबतीत विसरा आणि क्षमा करा या प्रकारची भूमिका घेतली. आणीबाणीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला झपाट्याने समाज मान्यता मिळू लागली होती. आणीबाणीच्या विरोधामध्ये प्रखरपणे कोणी उभे राहिले असेल तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व नेते हे सर्वजण कबूल करत होते. स्वर्गीय जयप्रकाश नारायण यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात संघ स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर सहभाग घेताना दिसत आहेत. असा प्रश्न बाळासाहेबांना विचारल्यानंतर महागाईची झळ स्वयंसेवकाला बसत असेल व देशावर संकट आले असताना संघ स्वयंसेवक शांत कसा बसेल असा प्रतिप्रश्न त्यांनी केला होता. या त्यांच्या उत्तरातच संघाच्या विविध भूमिकांविषयीचे विचारांचे गुपित दडलेले आहे. आणीबाणीच्या नंतरच्या कालखंडात संघाचे कौतुक होत असताना ठिकठिकाणी बाळासाहेबांचे सत्कार समारंभ होत असताना संघ विचार मांडण्याचे काम त्यांनी अखंड चालू ठेवले. संघात मुस्लिमांना प्रवेश का नाही असा प्रश्न विचारला असता, हा प्रश्न तुमच्याऐवजी मुस्लिमांनी विचारला असता तर त्याचे उत्तर मी दिले असते असे त्यांनी परखडपणे सांगितले. या सर्व कालखंडामध्ये संघाने आपला हिंदुत्वाचा विचार बदलावा अशा सूचना अनेकांकडून येत असताना प्रशंसेमुळे स्तुतीमुळे प्रभावित न होता बाळासाहेबांनी पत्रकार परिषदा भाषणे यातून संघ विचार पुढे नेण्याचं काम केलं. 1980च्या दशकामध्ये देशभरामध्ये हिंदुत्वाची लाट निर्माण झाली. 1988 साली आळंदी येथे झालेल्या विराट हिंदू संमेलनातील त्यांचे मार्गदर्शन म्हणजे हिंदू समाजाकरिता येणाऱ्या काळातील वाटचालीची विचारगीता होती. 1989 साली पूजनीय डॉक्टरांची जन्मशताब्दी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वाभाविकच मोठ्या प्रमाणावर साजरी केली आणि या जन्मशताब्दीच्या माध्यमातून देशभरामध्ये सेवा कार्य मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा निर्णय घेतला व संघ समाज जीवनातील सर्व क्षेत्रामध्ये पोहोचवण्याचे काम केले. श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळेला 6 डिसेंबरची कारसेवा रद्द करण्याकरिता संघावर प्रचंड दडपण आणण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु कुठल्याही दडपणाला न जुमानता श्रीराम जन्मस्थानाचे आंदोलन पुढे गेले. खलिस्तान चळवळ चालू असताना बाळासाहेब देवरस प्रखरपणे शीख बंधूंच्या पाठीशी उभे राहिले. अतिरेक्यांनी पंजाबमधील संघ शाखेवर हल्ला करून काही स्वयंसेवकांना मारले. त्यावेळी शीख नेते लोंगेवाल यांना ज्यांनी मारले त्यांनी संघ शाखेवर हल्ला केला ही त्यांची प्रतिक्रिया विचारांची स्पष्टता व देशभक्ती प्रदर्शित करते. पूजनीय बाळासाहेब यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला तो परमपूज्य डॉक्टरांच्या नेतृत्वाचा आणि म्हणूनच पूजनीय गुरुजींना एकदा कोणी विचारलं की डॉक्टर हेडगेवार कसे होते हे आम्हाला सांगा. त्यावर पूजनीय गुरुजींनी उत्तर दिलं की तुम्हाला डॉक्टर हेडगेवार कसे होते हे माहीत करून घ्यायचं असेल तर बाळासाहेब देवरसांकडे पहा. ते म्हणजे पूजनीय डॉक्टरांची प्रतिकृती आहेत. बाळासाहेब देवरस यांनी संघाला वेगवेगळे आयाम दिले. पूजनीय गुरुजींच्या 33 वर्षांच्या कार्यकाळात संघ गावागावात पोहोचला असताना त्यांच्या नेतृत्वाची जबाबदारी पूजनीय गुरुजींच्या आदेशानेच बाळासाहेब देवरसांच्या अंगावर आली. या जबाबदारीला न्याय देत बाळासाहेब देवरसांनी देशभर भ्रमण तर केलंच,
परंतु हे भ्रमण करत असताना दैनंदिन शाखेच्या संघ कार्याला अनेक नवीन आयाम जोडण्याचे कामही त्यांनी केले. सामाजिक समरसता हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. हिंदू समाजातले सर्व जातीभेद हे संपून गेले पाहिजेत आणि हिंदू समाज हा एकत्वाच्या भावनेने चालला पाहिजे, याकरिता त्यांनी अथक प्रयत्न केले. आणि म्हणूनच सरसंघचालक झाल्यानंतर त्यांनी सांगली जिल्ह्यातल्या मधुकरराव देवलांच्या म्हैसाळ येथील प्रकल्पाला भेट दिली व त्यांना मोठ्या प्रमाणावर मदत करण्याचे काम केले. कारण हिंदू संघटन आवश्यक असेल तर हिंदू समाजातले मतभेद आणि जातपात संपली पाहिजे, हे त्यांचं ठाम मत होतं. आणि त्यामुळेच पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी या विषयावर भाषण करत असतानाच जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था ही संपलेली आहे आणि लॉक स्टॉक अँड बॅरल झालेली आहे, अशा प्रकारचे उद्गार काढले. त्यांनी हिंदू समाजाला आवाहन केले की केवळ संघर्ष करून जातीयता संपणार नाही, तर आपल्या समाजातली आंतरिक ऊब ही वाढवली पाहिजे. समाजातला स्नेहभाव वाढवला पाहिजे आणि त्या स्नेहाच्या आधारावर समतेची समरसतेची रचना करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. संघकार्य हे शाखेमुळे वाढले. दैनंदिन शाखा ही संघकार्याचा प्राण आहे. त्याचबरोबर संघाच्या स्वयंसेवकांनी कार्यकर्त्यांनी समाज जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन आपल्या कार्याचा प्रभाव हा वाढवला पाहिजे, याकरिता बाळासाहेबांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. म्हणूनच वनवासी कल्याण आश्रम असेल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, विश्व हिंदू परिषद असेल, सामाजिक समरसता मंच असेल, भटक्या विमुक्तांच्या प्रकल्पाकरिता मदत असेल, अशा अनेक समाज जीवनाच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर संघ कार्यकर्ते हे जाणीवपूर्वक दिले गेले आणि त्या ठिकाणचे काम वाढवण्याचा प्रयत्न झाला. बाळासाहेब देवरसांच्या व्यक्तिमत्वाचं हे वैशिष्ट्य होतं की ते शेतीचे तज्ज्ञ होतेच आणि त्यामुळे समाजाचा आर्थिक विकास हा कसा करायचा या बाबतीत सुद्धा त्यांचं चिंतन हे त्या ठिकाणी होतं. आणि या चिंतनाच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक नवीन नवीन उपक्रम करण्याकरिता सातत्याने संघ कार्यकर्त्यांना स्वयंसेवकांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. अलीकडेच महाराष्ट्रातील महायुतीच्या आमदारांच्या बैठकीत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूजनीय बाळासाहेबांच्या बाबत एक आठवण सांगितली. गुजरातच्या सहकार क्षेत्रात आणंद येथे अमूल डेअरीचा मोठा प्रोजेक्ट आहे. बाळासाहेब सरसहकार्यवाह असताना त्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी त्यांनी तिथे जाऊन 2 दिवस मुक्काम केला, प्रकल्पाचा अभ्यास केला. सरसंघचालक पदावरून प्रकृतीच्या कारणास्तव पायउतार होण्याआधी त्यांनी 3 निर्णय केले. त्यातील पहिला निर्णय, सरसंघचालक या पदाआधी परमपूज्य लावता येईल, व्यक्तीच्या नावामागे नको. डॉक्टर आणि गुरुजी हे दोघेही अलौकिक व्यक्तिमत्व असल्यामुळे फक्त त्यांना अपवाद करण्यात यावा. संघ उत्सवात यापुढे फक्त या 2 सरसंघचालकांचेच फोटो लावले जातील व यापुढच्या सर्व सरसंघचालकांचा अंत्यविधी हा सर्वसामान्य पद्धतीने केला जावा, असे निर्णय घेऊन पदावरून बाजूला होणे हेच अलौकिक आहे, असे उदाहरण अपवादात्मकच असेल. ही संघाची विचार प्रेरणा आहे व संघाची पुण्याई. बाळासाहेबांनी संघाला बहुआयामी बनवले आणि वैचारिक स्पष्टताही दिली. हेच त्यांचे मोठे योगदान आहे. लेखक, पूर्व प्रचारक, भाजपा नेते आणि आमदार आहेत.